हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण वर्कआउट करणार आहोत लोअर बॅकचा। लोअर बॅक म्हणजे आपल्या लोअर बॅकचा मसल त्याला आपण डेडलिफ्ट म्हणतो। डेडलिफ्ट कसे मारायची हे तुम्हाला आज मी सांगणार आहे मित्रांनो। चला आपला हा आहे डेडलिफ्टचा पॅसेज आहे। हा त्याचा फ्लोर आहे। डेडलिफ्टचा स्पेशल फ्लोर असतो, इतर जिम मध्ये पण असतो, बाकी जिम मध्ये फक्त रॉडच असतो। तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता रॉड जो आहे ना, काही ठिकाणी हा प्लेन रॉड 22 किलो किंवा 24 किलो किंवा 20 किलोचा असे 3 प्रकारचे रॉड असतात। हा डेडलिफ्टचा रॉड आहे। आपण रॉड हा बेंच प्रेस चेस्ट प्रेसचे जो रॉड होतो त्याच्याने सुद्धा यूज करू शकतो आणि स्पेशल डेडलिफ्टचा रॉड आहे त्याच्याने सुद्धा यूज करू शकतो। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याचा डिस्टन्स फ्लोर हा तुमचा जवळजवळ तुमचा 6 फुटाचा आहे। 5 ते 6 फुटाचा असतो। आता याला तुम्ही ऑलरेडी पहिलेच प्लेटा लावल्या होत्या 10-10 किलोच्या। आता डेडलिफ्टच्या चुका तुम्हाला मी सांगतोय। डेडलिफ्टच्या चुका कशात करता, जे आपले बिगनर जे नवीन असतात ते डेडलिफ्ट किती चुकीचे मारता आणि कमरेला त्रास करून घेता आणि जिम बंद करून घेता। मग डेडलिफ्ट कशी मारायची ते तुम्हाला सांगतो। पहिले सर्वात अगोदर चुका सांगतो त्यांच्या। पहिले फ्लोरवर येतील डेडलिफ्ट मारायची, समोरच्याचं अनुकरण करता, यांनी मारली मी पण मारू शकतो असं करून ते हेवा दावा म्हणतो आपण, त्या प्रकारे येतील आणि डिस्टन्स काहीच माहिती नाही, कुठेही पकडतील। हात क्लोज राहील, हा वाईड राहील, एक हात जवळ एक हात लांब राहील, किंवा दोन्ही हातांनी बायसेप पोझिशन पकडतील किंवा दोन्ही रिवर्स पकडतील। पण याची जे झाले तुमचे रिवर्स आणि उचलताना आहे ना, उचलले कमरेचा भाग फुल डाऊन करतील आणि असे फुल बसून घेतील, अप करतील, मानेचा भाग पण असे समोर बघतील, डाऊन करतील, किंवा याला त्यांच्या मानेला बी त्रास होऊ शकतो आणि लोअर बॅक सुद्धा जाऊ शकते। मग याला परफेक्ट कसा मारायचा तुम्हाला सांगतो मित्रांनो। बघा, पहिले सर्वात बेसिक आपण शोल्डर लेवलला आपला पाय असणे गरजेचं आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटच्या लेवलला तुमचा पाय असणे महत्वाचे आहे। पहिले रॉडच्या लेवलला तुम्ही पाय येऊ द्यायचे आणि एक हात क्रॉस ठेवायचा स्ट्रेट मध्ये, मधला जो अंगठा आहे तो या ग्रिप मध्ये बसवायचा आणि दुसरा आहे तो या ग्रिप मध्ये बसायचा उलटा। ओके, परफेक्ट सांगतो तुम्हाला मी आता कसं आहे, तुम्ही नीट बघू शकता। थोडा नॉर्मल आपण पाय बेंड केलाय इथून नीज मधून आणि ब्रीदिंग करायची। ब्रीदिंग आणि आपण जोपर्यंत असं खाली बेंड होणार नाही तर आपली मानेची पोझिशन या आपल्या फ्लोअरच्या लेवलला पाहिजे, या क्रॉसच्या लेवलला। बाकी स्टेट बघतील त्याच्याने तुमचं इंजुरी होऊ शकते। स्टेट न बघता आपला जो फॉर्म होतोय त्याच लेवलला तुम्ही आपला फेस खालच्या लेवलला राहू द्यायचा, जेणेकरून फक्त पाठीची पोझिशन होईल। अप डाऊन समोर बघायचं नाहीये, असं स्टेट कधीच बघायचं नाही, याच लेवलला पाहिजे। जेव्हा तुम्ही बॉडी बेंड केली फ्लोअर कडे बघायचं आणि वर येताना वर आभाळाकडे बघायचं, खाली डाऊन करायचं, अप करायचं, ब्रीदिंग, ब्रीद आउट। ह्याच साईडनी तुम्ही 10 सेट मारले। हाताची पोझिशन चेंज करून घ्या, इकडे हा रिवर्स केला, हा पण रिवर्स करा, सेम पोझिशन। ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग करा, ब्रीद आउट। ओके, हा झाला तुमचा। आणि सर्वात महत्वाचं, आता तो लाईट वेट होतो म्हणून मी बेल्ट यूज नाही केला। हेवी वेट तुम्ही जो मारणार तर आपल्या
आपल्याकडे बेल्ट पण यूज आहेत. हा बेल्ट तुम्ही जसं तुमचं वेट वाढेल 5-5 किलोनी 15 किलोनी, तुम्ही नवीन आहेत की तुम्ही 10 किलो पासून बी स्टार्ट केलं तरी तुम्ही लावा बेल्ट. ह्याच्याने जेणेकरून इंजुरी होणार नाही. हा बेल्ट तुम्ही आतून लावू शकता. जर फिटिंग नाही झाली तर तुम्ही ह्या भागाला इथे एक तुमचा नॅपकिन असतो तो लावू शकता या भागाला. आणि बेल्टचा वापर सुद्धा करा. त्याच्याने तुम्हाला डेडलिफ्टला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि लाईट वेटनी सुरुवात करा. नंतर मग तुम्ही वजन तुम्ही वाढवत चला. आणि जर तुम्ही 10-10चे 3 सेट बी मारले तरी भरपूर आहे. चला तर मग मित्रांनो, तुर्तास इथंच थांबूया. भेटूया पुढील भागात पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.